पन्हाळगडाचा इतिहास हा किती जुना इतिहास आहे? पन्हाळगडाचा इतिहास तसं जर आपण पन्हाळ्याचा बारकाईने अभ्यास केला, तर पन्हाळगडाचा इतिहास हा इसवी सनाच्या 1ल्या-2ऱ्या शतकापासून पन्हाळा हा मानवांच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिथं मानवांचा वावर होता, असं म्हणजे त्याच्याही पूर्वी असेल. पण तसे काही पन्हाळ्यावरती एक्सकॅव्हेशन करून काही असे एखादे कल्चरल डिपॉझिशन काही आपल्याला तिथं मिळालेलं नाहीये. दुसरी गोष्ट कल्चरल डिपॉझिशन नसल्यामुळे आसपासच्या परिसराचा जर आपण अभ्यास केला किंवा जर एखादं त्या परिसरामध्ये झालेल्या मोठ्या एक्सकॅव्हेशनचा अभ्यास केला, तर आपल्याला त्या परिसराची माहिती मिळते. तर डॉक्टर एच.डी. संकालिया आणि एम.के. दीक्षित यांनी कोल्हापूरच्या ब्रह्मपुरीच्या टेकडीचं एक्सकॅव्हेशन केलं होतं. तत्पूर्वीचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो. कारण की जो परकीय प्रवास वर्णनांमध्ये टॉलेमीचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूरला होकापूर असं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे, की होकापूर एक सिटी होती आणि ती अ, घाटमाथा चढून आल्यानंतर वरती होती आणि ती कोल्हापूर असावी असं बऱ्याचशा अभ्यासकांचं मत आहे. पण झालं काय, की राजाराम कॉलेजचे त्यावेळचे तत्कालीन प्राध्यापक के.जी. कुंदनगार, ते कुंदनगर सरांनी ब्रह्मपुरीच्या परिसरामध्ये जे सरफेस एक्सप्लोरेशन केलं, त्याच्यामध्ये त्यांना काही रोमन अँटिक्विटी मिळाल्या. हं, हं. आणि त्या रोमन अँटिक्विटीमध्ये त्यात महत्त्वाची सर्वात चांगली आणि महत्त्वपूर्ण अँटिक्विटी म्हणजे रोमन जे व्यापारी समुद्रमार्गे प्रवास करायचे, तर त्यांचा जो समुद्र देवता म्हणून जो पोसायडोन नावाचा जो व्यक्तिरेखा त्यांची आहे, ती पोसायडोनचा एक ब्रॉन्झचा मेटलचा म्हणजे छोटासा एक असा पुतळा आपल्याला कोल्हापूरच्या त्या सरफेस एक्सप्लोरेशनमध्ये मिळाला. आणि डॉक्टर एच.डी. पुमा हं, हं, हं. नावाचे एक अभ्यासक होते, परकीय अभ्यासक होते. त्यांनी रोम एंड इंडिया नावाचं एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत, की जगभरामध्ये सापडलेल्या पोसायडॉनच्या मूर्तींमध्ये कोल्हापूरमध्ये सापडलेली पोसायडॉनची मूर्ती ही अतिशय सुबक, सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे. ह्याचा अर्थ असा होतो, की ही मूर्ती त्यावेळच्या तत्कालीन ग्रीक किंवा रोमन मोठ्या व्यापार पेठेमध्ये ती तयार केली गेली असावी आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी ती विक्रीसाठी त्यावेळच्या व्यापाऱ्याने आणली असावी. त्याच्याबद्दल मी पुढं बरेच थोडक्यात तुम्हाला सांगत जाईन कारण की माझा त्याच्यानंतर अ, रोमन क्रेट कॉइन्स, हं, हं. लेब्रियन्स आणि लेब्रियन्सवरचे स्टडी हा माझा रिसर्च आर्टिकल पुढे केडोरिया लंडननी पब्लिश केलेले आहेत. तो आपला वेगळा विषय होईल. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी रोमन अँटिक्विटी मिळाल्यानंतर डेक्कन कॉलेजचे एच.डी. सांकाली आणि एम.के. दीक्षित सरांनी 1945 साली तिथं एक्सकॅव्हेशन केलं ब्रह्मपुरीमध्ये आणि त्याचा ब्रह्मपुरी एक्सकॅव्हेशनचा रिपोर्ट आजही डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्या कल्चरल लेयरमध्ये सर्वात जास्त म्हणजे अगदी जो खालचा लेयर शेवटचा लेयर मिळाला तो सातवाहनाचा मिळाला. सातवाहनाचे काही हाउसहोल्ड्स घरांचे वेगवेगळे म्हणजे राहणीमानाची पद्धती आणि सातवाहनांचे काही त्याच्यामध्ये त्याच पिरियडमधल्या कुऱ्हाच्या कॉइन्स, कुऱ्हा नावाचा जो काही राजवट होती त्याचे कुऱ्हा कॉइन्स जे लीडचे कॉइन्स होते. लीड म्हणजे थोडक्यात तुम्हाला जो ह्याचा धातू असतो लीड म्हणजे तो तुटतो. अशा ते लीडचे कॉइन तिथं मिळाले. जस्त म्हणतो आपण त्याला. तर ते कॉइन्सवरती तिथं कोल्हापुराची कुऱ्हा डायनास्टीची माहिती मिळते आणि त्यानंतर मग पुढं जाऊन काही चालुक्यन अँटिक्विटीचा थोडासा पार्ट मिळालेला आहे. शिलाहारांचं घर बांधणीच्या पद्धतीचं शिलाहारांचे बरेचसे प्रकार मिळालेले आहेत. यादवांचे बरेचसे कल्चरल लेयरमध्ये हे सगळ्या मिळत गेले. म्हणजे मी तुम्हाला खालून वरच्या अशा डायनास्टी सांगतोय. यादव मिळालेला आहे. यादवांनंतर बहमनी आणि आदिलशाही पिरियडमधले बरेचसे अवशेष तिथं मिळालेले आहेत. मराठा पिरियड मिळालेला आहे, ब्रिटिश पिरियड मिळालेलं आहे. म्हणजे इतकं म्हणजे अगदी सातवाहनापासून ते अगदी 1947 पर्यंत स्वतंत्र भारतापर्यंत जवळ-जवळ 17 ते 18 डायनास्टी ह्या परिसरामध्ये नांदलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात पन्हाळा हा त्याच परिसरामधला अगदी दैदिप्यमान किल्ला असल्यामुळं बऱ्याचशा अभ्यासकांचं मते असं येतं, की राष्ट्रकूटाच्या एका इन्स्क्रिप्शनमध्ये गडाचं वर्णन येतंय. पण तिथं पन्हाळा किंवा पन्हाळगड किंवा पर्नालक किंवा पुन्हा जे काही पन्हाळ्याला आजपर्यंत नावं मिळाली, त्याचा कुठेही उल्लेख तिथं त्या गडाचं नावानिशी उल्लेख नाहीये. त्यामुळे तो वास्तविक पुरावा मान्य करायचा का नाही हा पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट येते, की शिलाहारांच्या पिरियडमध्ये मारसिंह नावाचा जो काही एक राजा होऊन गेला.
त्याची एक कॉपर प्लेट मिरजचं ताम्रपट मिळाला आणि त्या ताम्रपटामध्ये मात्र पन्हाळ्याचं वर्णन तो असं करतोय, की मी ह्या प्रदेशाचा राजा आहे. कर्हाटक म्हणजे आत्ताचं असलेलं कराड ही माझी राजधानी आहे आणि इथून मी राज्य करतो आणि मिरज प्रांतामध्ये त्यानं काही गावं ही दान म्हणून दिलेली आहेत आणि त्या दानपत्रामध्ये स्वतःचं कौतुक किंवा मी किती मोठ्या विशाल प्रदेशाचा राजा आहे हे सांगण्यासाठी तो सांगतो, की ह्या प्रदेशामध्ये एक खिलीगिली नावाचा किल्ला आहे, की ज्या किल्ल्यावरून वरून माझ्या राज्याचं सगळं कामकाज बऱ्यापैकी मी नियंत्रित करतो किंवा तो एक महत्त्वपूर्ण किल्ला माझ्या राज्यात आहे. आणि तो खिलीगिली म्हणजेच तत्कालीन आत्ता जर आपण बारकाईने अभ्यास केला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी साताऱ्याचा अजिंक्यतारा सोडला, तर खाली अगदी हुबळी, धारवाडपर्यंत कुठल्या किल्ल्याचं जर प्रामुख्यानं नाव घेतलं जातं तर तो पन्हाळा असेल. आता बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे खिलीगिली म्हणजे विशाळगड सुद्धा असू शकतो. पण तो एक अभ्यासाचा भाग आहे. आता खिलीगिली हा पन्हाळ्याला उद्देशून म्हटलाय तो का विशाळगडाला उद्देशून म्हटलाय हे बघावं लागेल. पण अगदी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की शिलाहार राजवंशामध्ये भोजराज द्वितीय नावाचा एक राजा होऊन गेला, की ज्याची कुतापूर ग्रँट एक आहे. कुतापूर ग्रँट म्हणजे ज्याला कुतापूर कॉपर प्लेट आपण म्हणतो. त्या कुतापूर ग्रँटमध्ये त्यानं त्याच्या मागच्या पिढीचं म्हणजे सर्वसाधारण जतिक हा शिलाहार राजघराण्याचा मूळ पुरुष समजला जातो. जतिक असेल, नयीवर्मन असेल, अगदी विक्रमादित्य मारसिंह असेल, ह्या सगळ्यांची नावं घालून त्यानं आपल्या पूर्वजांचा इतिहास त्या कॉपर प्लेटमध्ये लिहिला आहे. आणि त्यानं सांगितले, की मी पद्मनाल दुर्ग या गडावरचा हा गड माझा राजधानीचा किल्ला आहे आणि या गडावरती बसून मी राज्य करतोय. मग इथं पहिल्यांदा एका किल्ल्याच्या नावाचा रेकॉर्ड म्हणजे पन्हाळाला पद्मनाल दुर्ग असं रेकॉर्डली जे लिखाण झालं ते 1191 ला झालं, जो शिलाहाराचा पिरियड होता. आणि ह्याच परत शिलाहाराला 1212 मध्ये यादवाचा सिंगमदेवांनी अटक केली आणि 1212 ते 1347 या पिरियडपर्यंत परत मग यादवांचा कालखंड पन्हाळ्यावरती पाहायला मिळतोय. तर असे कालखंड पन्हाळ्याचे फार मजेशीर आहेत आणि पन्हाळ्याचं मजेशीर म्हणण्यापेक्षा अभ्यासपूर्वक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथं नोंद करावी लागेल, की पन्हाळा परिसरातल्या राजवटी ह्या महत्त्वाच्या आहेत. पण किल्ला म्हणून त्याची बांधणी, संरक्षणात्मक त्या किल्ल्याचं महत्त्व आणि त्याचा उपयोग किल्ला म्हणून किंवा राजधानीचा गड म्हणून करण्याचा जो काही पहिला रेकॉर्डेड पुरावा आहे, तो भोजराज द्वितीय, शिलाहार भोजराज द्वितीय याला जातो. बऱ्याच ठिकाणी गडावरती गेल्यानंतर बऱ्याचशा पर्यटकांच्याकडून, बऱ्याचशा तिथल्या स्थानिकांच्याकडून कहा राजा भोज कहा गंगू तेली अशी एक म्हण लोकांच्या तोंडात आपसूक येते. पण तो जो काही राजा भोज होता, तो मध्य प्रदेशमधील भोपाळ परिसरामधला तो भोजराज होता आणि त्या राजाची आणि त्या गंगू तेली ही ती म्हण त्या माळवा प्रदेशातील तिकडची आहे. त्याचा आणि ह्या भोजराजाचा काही संबंध नाही. हा शिलाहार राजा भोजराज द्वितीय हा एक वेगळा दैदिप्यमान राजा होता, ज्याच्या कालखंडामध्ये शिलाहारांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि पन्हाळा हा राजधानीचा किल्ला म्हणून त्याच्या कालखंडामध्ये नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे पन्हाळा किल्ल्याला खऱ्या अर्थानं शिलाहारांचाच गड, कारण की पूर्वी बरेच आता काही अभ्यासकांचं मत येते की चालुक्यांनी तो किल्ला बांधला, काही म्हणतात राष्ट्रकूटांनी बांधला. पण खरं म्हणजे चालुक्यांची स्थापत्यशैली फार चांगली आहे. पण स्थापत्यशैलीमध्ये मंदिर स्थापत्यशैली त्यांची सुंदर आहे. पण त्या कालखंडामध्ये असे मोठे वॉरफेअर नव्हते, म्हणजे राष्ट्रकूट किंवा चालुक्यांच्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं मुघल किंवा इस्लाम हा जसा इराण इराकमधून भारतात एन्क्रोच झाला, त्या 6व्या शतकापासून त्यांना भारतात म्हणजे अगदी दिल्लीपर्यंत येण्यासाठी 9वं-10वं शतक गेलं होतं आणि तिथून ते दक्षिणेत येण्यासाठी सर्वसाधारण 11वं शतक आलं होतं. आणि अशा वेळेला अशा परकीय शत्रूंचा सामना करण्यासाठी रणांगणावची युद्ध, त्याच्यापूर्वीची युद्ध होती, पण ती कशी स्थानिक राज्यांची एकमेकांच्यामध्ये युद्ध होती, पण ती काही वेळी अशी म्हणजे फार मोठे किल्ले-बिल्ले बांधण्यासारखी नव्हती. त्यामुळं मोठा किल्ला म्हणून शिलाहारांनाच त्याची इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. आता ह्याच्याशी रिलेटेडच माझा दुसरा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये. आता स्थापत्यशास्त्र वैशिष्ट्ये अशी गडाबद्दल आता जसं तुम्ही सांगितलं, ती कोणती कोणती? गडाच्या स्थापत्यशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गडाचं फोर्टिफिकेशन वॉल.
गडाची फोर्टिफिकेशन वॉल अशी आहे की गडाला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जो व्हर्टिकल कॉलमनर बेसाल्ट आहे ते जर तुम्ही त्याचं व्यवस्थित चित्र बघितलं तर तो कसा असतो की असे अगदी स्तंभ उभा करतात, त्याला अश्निस्तंभ म्हणतात अगदी सोप्या भाषेमध्ये, जिओलॉजीची टर्मिनॉलॉजी आहे. तर ते अगदी असे उभे कातळ असतात, उभे असे स्तंभ उभा केल्यासारखे, आणि त्याच्यामध्ये फटी असतात किंवा त्याला असं गडयंगणी. आता कसं आहे, गडयंगणी हा एक वेगळा प्रकार आहे बरं का. बरोबर. म्हणजे त्याला दोर टाकून वरून खाली खालून वर वगैरे ते गडयंगणी म्हणजे तो सर करणे, किंवा क्लिपिंगमध्ये रॉक क्लाइम्बिंग ज्याला आपण आत्ताच्या सुधारित भाषेत म्हणू शकतो, ते क्लाइम्बिंग करण्याचे प्रकार वेगळे येतात. तर ह्या अशा जे मोठे मोठे बोल्डर्स आहेत ह्याला क्लाइम्ब करण्यासाठी त्याला छोट्या छोट्या हे लागतात, फटी लागतात. तशा ह्याच्यामध्ये फटी कुठे उपलब्ध नाही आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला 12-12, 10-10 फुटाचे एक एक मोठा बोल्डर आहे. त्याच्यामुळे तिथे यंगणे हा प्रकार फार कमी पद्धतीत पन्हाळ्यावरती झाला. आणि स्थापत्यशास्त्राचा जर अभ्यास केला तर स्थापत्यशास्त्राला 4 गोष्टी अगदी महत्त्वाच्या लागतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचीच एक टर्मिनॉलॉजी आहे, उदक पाहून गड बांधावा. उदक म्हणजे काय? पाणी पाहून गड बांधावा. तर हे उदक पाहून गड बांधण्याचं कारण असं आहे की गडावरती पाण्याची उपलब्धता किती आहे. आणि पन्हाळ्याचं एक वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे, तर ते मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की तो एक अभ्यासाचा, स्थापत्यशास्त्राच्या उपयोगाचा भाग आहे की गडावरची वॉटर मॅनेजमेंट. आता गडाचं बघा, मी तुम्हाला मागे सांगितले गड 961 मीटर उंच आहे. गडाला 150 ते 250 एकराचा वरचा सपाट सरफेस आहे. त्याच्यामध्ये खोकड तलाव नावाचा एक तलाव आहे की जो 960 मीटर हाईटवरती तो मेंटेन आहे. आणि त्याला आजही तिथं तो रिझर्व्ड आहे. म्हणजे तिथं रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळे ते रिझर्व्ह आहे. म्हणजे पन्हाळ्याची आत्ताची जी असणारी पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे किंवा जिथं महार तलाव म्हणतात, त्याच्या बॅक साईडला हा खोकड तलाव आहे. तो खोकड तलाव सर्वसाधारण माझ्या माहितीप्रमाणे एक 10 ते 15 एकरामध्ये तो पसरलेला तो परिसर आहे. आणि अगदी 5.5-6 मीटर डेप्थ, म्हणजे सर्वसाधारण 15 ते 20-25 मीटर डेप्थचा तो भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये 1000 मिलीमीटर हा ॲव्हरेज रेनफॉल आहे. सर्वसाधारण 1200-1500 मिलीमीटर रेनफॉल हा आपला जो मुख्य रेनफॉलचा पिरियड असतो तो जून, जुलै आणि ऑगस्टचा समथिंग पहिले 15 दिवस असतात. ह्या पिरियडमध्ये जेवढं पाणी पडतं ते सगळं पोरस त्या खोकड तलावामध्ये जमतं. म्हणजे त्या परिसरातलं त्या चॅनल्समधून ते एकत्र होतं. आणि ते पाणी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे गडाच्या वरचा लेयर जो 10 ते 15 मीटरचा जो लॅटराईट आहे, त्या दगडाची गुणधर्मच असा आहे की तो पोरस रॉक आहे, म्हणजे सच्छिद्र खडक आहे. त्याच्यामुळे ते पाणी ते ग्रॅब करतो, तेवढ्या व्हॅल्यूम मधलं ते पाणी सगळं ग्रॅब होतं. आणि ऑगस्ट नंतर तिथं तुम्हाला पाणी बघायला मिळत नाही. म्हणजे तिथं मुलं क्रिकेटचे सामने भरवतात, क्रिकेट खेळतात, पर्यटक फिरायला येतात, वयोवृद्ध लोक वॉकिंगसाठी येतात किंवा खेळ वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे त्या ठिकाणी होतात. पोलिसांचे अगदी परेड सुद्धा होतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जून, जुलै आणि ऑगस्टच्या पिरियडमध्ये पडलेलं पावसाचं हेवी वॉटर हे सगळं ग्रॅब होतं. आणि हे सर्टन पिरियडमध्ये 960 मीटरपासून खालची जी लोअर जी पन्हाळ्याची जी घडीतली खालची बाजू आहे ती 940 आहे. म्हणजे तो 20 मीटरचा हा डिफरन्स आहे. आणि मग हे पर्क्युलेट झालेलं पाणी एका लेवलला स्टेबल झालं. बसाल्टमध्ये तर काय पाणी मुरायचं काही संबंध येत नाही. ते एका लेवलवरून ते सगळीकडे स्प्रेड आउट होतं, म्हणजे जमिनीखालीच चॅनलच्या माध्यमातून. आणि पन्हाळ्यावरचं सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक घरामध्ये तुम्हाला छोटी विहीर बघायला मिळेल. म्हणजे इथं कॉमन विहिरीपेक्षा छोट्या विहिरी फार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःची घागर दोरीला बांधून सोडायची, पाणी काढायचं, आपल्या वापरापुरतं पाणी घ्यायचं, म्हणजे अंघोळीला, पिण्याला, जेवणाला वगैरे वगैरे तुमच्या दैनंदिन गरजांसाठी ते काढायचं आणि स्वतःची विहीर झाकून ठेवायची. म्हणजे असा प्रकार असलेला तो किल्ला. आणि पाण्याचा कुठलंही दुर्भिक्ष नसल्यामुळं पन्हाळा किल्ला हा कायम सर्वच राजवटींचं प्रमुख आकर्षणाचं केंद्र राहिलं. कारण की तुम्ही कितीही सैन्य आणा, कितीही लोक गडावरती राहिली, कुटुंब कबिलासह राहिली, तरी गडावरती पाणी कमी नसल्यामुळं लोकांना अन्नधान्य आणून तिथं ते शिजवून खाणं, त्यांच्या उदरनिर्वाह करणं, त्यांच्या दैनंदिन गरजा वगैरे भागवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट पाणी ती आहे. म्हणून स्थापत्यशास्त्रामध्ये पन्हाळ्याचं फोर्टिफिकेशन, पन्हाळ्याची वॉटर मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टींनंतर स्थापत्य शैलीमध्ये केलेली बांधकामं. बरोबर. जी आपल्याला पुढं टप्प्याटप्प्यानं आपण त्याच्यावरती बोलूच प्रत्येक ह्याच्यावरती. पण महत्त्वाची 4 गोष्टी सांगतो की पन्हाळ्याची जी बांधकाम झालं त्याच्यासाठी जो काही हार्ड रॉक ज्याला बसाल्ट म्हणतो ते काढलं, ते तुमच्या सदोबा तलाव जो आता पन्हाळ्याच्या एंट्रन्सच्या 4 दरवाजेच्या कडेलाच आहे,
ज्या दरवाजातून त्या तळ्यातून जो दगड काढला तोच फोर्टिफिकेशनसाठी वापरला. इकडं सोमेश्वर तलाव आहे. सोमेश्वर तलावामधून सुद्धा काढलेला दगड हा गडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. आणि स्थापत्यशास्त्रामध्ये बाहेरून कुठून काही गोष्टी न आणता गडाच्या लोकल, ज्याला लोकल स्टोन आपण म्हणू शकतो, तर तो लोकल स्टोनचा वापर करूनच गडाचं बरंचसं बांधकाम झालेलं आहे, इमारतींचं बांधकाम झालेलं आहे. आणि परत त्याच दगडांमध्ये पाणी स्टोरेज टँक, जसं आपला सिंटॅक्सिंगचा जो प्रकार आहे, बेसाल्ट असल्यामुळे पाणी गाठत नाही. ते जर तुम्ही सिंटॅक्स सारख्या पाणी पोरसमधून चॅनल्स जर तिथे कनेक्ट केलं तर ते पाणी वर्षभर तुम्हाला वापरासाठी उपलब्ध होतं. म्हणजे पन्हाळ्यावरती खोकड तलाव हा कमी पाणी असलेला, पाणी नसलेला पण अतिशय महत्त्वपूर्ण असा जागा आहे. सोमेश्वर तलाव हा सर्वसाधारण ज्याचं डेटिंग अभ्यासाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर यादव किंवा शिलारांना त्याचं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जो सदोबा तलाव आहे तो बॅम्निकल आणि इस्लाम पिरियडमध्ये तो डेव्हलप झाला असावा. त्याच्या डेटिंग्ज आहेत, त्याच्यावर इन्स्क्रिप्शन्स आहेत दोन्ही तळ्यांवर. तर अशा पद्धतीने हे सगळं झालेलं असं स्थापत्यशास्त्रामध्ये पन्हाळ्याच्या गडाच्या बांधकामासाठी लागणारा दगड आणि उपलब्ध पाणी आणि गडाचा पृष्ठभाग, गडाचा अप्रोचेबल ॲक्सेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग बिल्डिंग आर्किटेक्चर जे आहे किंवा डेनास्टिकल आर्किटेक्चर जे आहेत, राजवटींसाठी उपयुक्त असणाऱ्या बिल्डिंग्ज असतील, काही स्ट्रक्चर्स असतील, काही कल्चरल स्ट्रक्चर्स असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर्स असतील, रिलिजियस स्ट्रक्चर्स असतील, हा नंतरचा भाग आहे. आता मला जर असं छत्रपती शिवाजी महाराज आणि पन्हाळगड ह्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि पन्हाळ्याचं एक वेगळं नातं होतं असं मला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून समजलं. 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला, प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला. आणि अगदी 10 नोव्हेंबरपासून अगदी 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज अगदी इकडून जत, मिरज, कोल्हापूर मार्गे पन्हाळ्याकडे आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 18 दिवसामध्ये प्रचंड धावपळ म्हणा, त्यांची दौडघोड असेल, लढाया, त्याच्यामध्ये अगदी मुख्य ठिकाणांचे म्हणजे अगदी इकडे मिरजेला काही थोडेफार पद्धतीच्या लढाई झालेल्या आहेत, कोल्हापूरमध्ये महत्त्वाची लढाई झालेली आहे. आणि अगदी 28 नोव्हेंबर 1659ला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती पहिला पदस्पर्श झाला असं शिवभारतामध्ये त्याचा सगळा उल्लेख येतो. परमानंदांनी शिवभारत जे लिहिलं त्याच्यामध्ये तो उल्लेख येतो. तर तो उल्लेखामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला आल्यानंतर एवढा मोठा स्वराज्यामध्ये आपण विक्ट्री केलेली होती, अफजल खानासारखा बलाढ्य शत्रूला आपण संपवलेलं होतं. अगदी कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश आपण आपल्या हातामध्ये आलेला होता. पन्हाळ्यासारख्या किल्ल्याला सुद्धा एका दिवसाच्या लढाईमध्ये पन्हाळा त्यांनी कॅप्चर केलेला होता. आधी सगळे खचलेले होते, त्यामुळे लगेच तुम्हाला सगळं ते मिळत गेलं. पण शिवाजी महाराज स्वस्त बसलेले नाही आहेत. शिवाजी महाराजांनी मशालीच्या उजेडामध्ये रात्रभर किल्ला निहाळल्याचं वर्णन सुद्धा ह्या शिवभारतामध्ये आहे. ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या गोष्टीचं कुतूहल असेल, बघा तुम्ही आज आपल्याकडे मोठे आज आता काय राजवट ही राजेशाही आपल्याकडे नाही आहे, लोकशाही आहे. पण लोकशाहीमध्ये सुद्धा एखादा नेता असा असतो की जो आल्यानंतर सुद्धा तो स्वस्त कुठल्या तरी हॉटेलमध्ये निवांत राहू शकतो, मौज मजा करू शकतो, अन्न चांगलं काय तर खाऊ शकतो. पण ज्याला खरंच एक समाज भावना, प्रेरणा किंवा ज्याला बघण्याची दौड असते, तो रात्रभर बसून एखाद्या कामकाजामध्ये व्यस्त असतो. अशी बरीचशी उदाहरणं आजही आहेत. आपल्याला कोणाला त्या बाजूला नाही जायचं. तसं छत्रपती शिवाजी महाराज हे एक पन्हाळ्याच्या म्हणजे अगदी ते ऐकून होते पन्हाळ्याबद्दल. पन्हाळा एवढा मोठा आहे, पन्हाळ्यावरती एवढी बांधकाम आहे, पन्हाळा एवढा विशाळ आहे, पन्हाळ्याचे स्ट्रक्चर्स जे परत आपल्याला वापरात घेऊ शकतात. आणि त्यांनी रात्रभर 28 नोव्हेंबर 1689ची पूर्ण रात्र त्यांनी पन्हाळा मशालीच्या उजेडात बघितलंय. आणि नीरा पाटलांचं एक पुस्तक आहे, हिंदवी स्वराज्यचे हे म्हणून दुर्ग म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये नीरा पाटलांनी सर्वसाधारण सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हे 51 वर्षाच्या आसपास त्यांचं आयुष्य राहिलं. तर त्यातलं पन्हाळ्यावरती सर्वसाधारण त्यांनी 365 दिवसापेक्षा जास्त म्हणजे अगदी 400-450 दिवसाच्या आसपास त्यांचं वास्तव्य त्यांचं पन्हाळ्यावरती होतं. म्हणजे स्वतः शिवाजी महाराज 350-400 पेक्षा जास्त दिवस पन्हाळ्यावरती राहिलेल्याचं डेट वाईज रेकॉर्ड नीरा पाटलांच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. आणि ह्याच्यातून एक असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पन्हाळ्याचा कसा ऋणानुबंध होता. ह्याच्यातल्या काही प्रमुख घटना मी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळ्यावर आले तो सर्वसाधारण नोव्हेंबर महिना होता.
त्यानंतर नोव्हेंबर महिन्यानंतर ते थोडाफार कालखंड इथं थांबलेले आहेत. हं. त्यानंतर ते परत अ, म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये अगदी शिराळा पेठा असेल, इकडं सातारा वगैरे असेल, ह्या परिसरामध्ये जाऊन परत ते पन्हाळ्यावरती आलेले आहेत. आणि ह्याची ज्यावेळी चाहूल आदिलशाहीमध्ये लागली, त्यावेळी सिद्दी जोहरला आदिलशाहीनं 65,000ची फौज घेऊन इकडे पन्हाळ्याकडे पाठवलेलं आहे. आणि सर्वसाधारण मार्च 1660 मध्ये सिद्दी जोहरचा पूर्ण वेढा गडाला पडलेला आहे. मग नोव्हेंबर ते मार्च या पिरियडमध्ये शिवाजी महाराज काही कालखंडासाठी आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य असलेलंच रेकॉर्ड आहे. पण मात्र मार्च 1660 ते जुलै 1660 हा पिरियड जो आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 5 महिने मात्र शिवाजी महाराजांना त्या कैदेत राहावं लागलं. आणि सर्वसाधारण जुलैचा मध्य पिरियडमध्ये एका अमावस्येच्या रात्री मोठ्या मुसळधार पावसाच्या ते सगळी परिस्थिती, जिओग्राफिकल परिस्थिती किंवा वेदरिंग कंडिशन्स वगैरे त्यांनी अभ्यास करून ते विशाळगडाच्या बाजूनं ते त्या वेड्यातून बाहेर पडलेल्याचा इतिहास काय सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याच्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पन्हाळ्याचं महत्त्व काय आहे? हा काही तेवढंच नाही, तर त्याच्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती निश्चिम प्रेम केलेल्याची उदाहरणं मी तुम्हाला इथं सांगतो. सर्वसाधारण 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण हा राज्याभिषेक होण्यापूर्वी बहलूल खान आणि आपले प्रतापराव गुजर यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं त्याची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापराव गुजर हे सरसेनापती असताना सुद्धा त्यांनी पत्र पाठवलं की बहलूल खानाचा पाडाव करा, नंतरच तुम्ही मला स्वराज्यामध्ये तोंड दाखवा. आणि मग नेसरीच्या लढाईमध्ये वेडात मराठी वीर दौडले 7 असे ते प्रतापराव गुजर त्यांच्यावरती तुटून पडले आणि तिथं त्यांचं प्राणार्पण झालं. पण त्याच पिरियडमध्ये सर्वसाधारण 1673 मध्ये एक अतिशय महत्त्वाची घटना पन्हाळ्याच्या बाबतीत घडली. ती म्हणजे कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यानिशी पन्हाळा जिंकून घेतला होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी होती की एका रात्रीमध्ये म्हणजे मोठ्या भुंग्यांचा आवाज केला, गडावरती गोंगाट तयार केला आणि गडावरती त्यांनी सर्वसाधारण पुसाटीच्या बाजूने ते गडावरती आले. गडावरती रात्रीच्या कालोखामध्ये जेवढी काही मुस्लिम जे काही तिथं वरती असलेल्या सैन्यानं त्यांनी कापून काढलं आणि पन्हाळा 1673ला म्हणजे राज्याभिषेकाच्या पूर्वी पन्हाळा परत 1672-73च्या दरम्यानचा तो कालखंड असेल, त्या दरम्यान परत तो स्वराज्यात आला. आणि ह्याच्याबद्दलचं अतिशय महत्त्वाचं लिखाण छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी महाराज हे त्यावेळी बेंगलोरला होते आणि जयराम पेंडे हे नाशिकचे एक कवी होते जे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांच्या पदरी होते. पण शहाजीराजांच्या निवर्तनानंतर म्हणजे त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात ते ह्यांच्याकडं गेले म्हणजे व्यंकोजी महाराजांच्याकडे. पण ह्या पिरियडमध्ये 1671-72-73च्या पिरियडमध्ये ते महाराष्ट्रात आले होते. आणि त्यांनी ज्यावेळी व्यंकोजी महाराज विचारतायत जयराम पेंडेंना की आमचे वडील बंधू छत्रपती म्हणजे शिवाजी छत्रपती नव्हते, आमचे वडील बंधूंचं कसं चाललंय, काय पराक्रम त्यांनी केला, त्यावेळी त्यांनी एक कवितेच्या रूपामध्ये ती कविता म्हणून दाखवली. त्याला परनाल पर्वत ग्रहण आख्यान नावाचं एक मोठं महाकाव्य हे त्या पन्हाळ्याच्या कोंडाजी फर्जंदांच्या लढाईचं महाकाव्य हे आजही उपलब्ध आहे. सरस्वती महाल नावाची जी तंजावरला लायब्ररी आहे त्याच्यामध्ये त्याची मूळ मॅन्युस्क्रिप्ट आता उपलब्ध आहे. तिथं कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पन्हाळ्याचा काही होता. तिथं छत्रपती शिवाजी महाराज परत प्रतापगड मार्गे पन्हाळ्यावर आलेत. 3 दरवाज्यामध्ये छत्रपतींचा प्रवेश झालाय. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या वरती सुवर्ण पुष्पांची पुष्पवृष्टी केलेल्याचे उल्लेख तिथे येत आहेत. कर्पूर बावडीसारख्या विहिरीमध्ये तिथलं पाण्याचं प्राशन शिवाजी महाराजांनी केलेल्याचे उल्लेख पन्हाळ पर्वत ग्रहणाख्यानामध्ये येत आहेत. सोमेश्वर तलावाच्या तिथं जो सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याला 1,00,000 चाफ्याच्या फुलांचा महाअभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्याचा उल्लेख त्याच्यामध्ये येतोय. म्हणजे 3 दरवाजा, सोमेश्वर तलाव असेल, कर्पूर बावडी असेल किंवा अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख हा परनाल पर्वत ग्रहणाख्यान या पुस्तकामध्ये मूळ स्वरूपात येतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पन्हाळ्यावरती येऊन कोंडाजी फर्जंदांच्या म्हणजे त्या विजयाचा गौरवगाथेला म्हणजे समर्थन केलेलं आहे किंवा त्यांना ते आनंद तिथं व्यक्त केलेला आहे. आणि मग परत जाऊन त्यांनी 6 जून 1674ला राज्याभिषेक केला. तर त्याच्यानंतर पण
परत बघा 6 जून 1674ला ज्यावेळी राज्याभिषेक झालाय, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. ते जात असताना सुद्धा त्यांचं बराचसा सुरुवातीचा जो प्लॅनिंगचं काम, सगळं स्ट्रक्चरिंग प्लॅनिंगचं काम आहे, ते इथं पन्हाळ्यावरती झालंय. कारण की पन्हाळ्यापासूनच खाली दक्षिण हा प्रदेश तसा कन्सिडर केला जातो, की पन्हाळा सोडून खाली गेलात की तुम्हाला लगेच विजापूर सारखी शाही असेल, म्हैसूरला विजयनगर साम्राज्य असेल, किंवा ते खालचं म्हैसूरचं साम्राज्य असेल, किंवा अगदी खालच्या ज्या काही दक्षिणेतल्या त्यावेळच्या राजवटी होत्या ते. आणि शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय जो काही हे केला, स्वराज्यामधली स्वारी केली, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली अतिशय महत्त्वाची आणि नोंदवून ठेवण्यासारखी स्वारी आहे. ज्याच्यामध्ये त्यांना प्रचंड पैसा मिळाला, प्रचंड मान मिळाला, प्रचंड लोकं मिळाली, प्रचंड धनधान्य मिळालं, आणि ह्याच्यातून स्वराज्याची जी छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांची जी पूर्ण भारतवर्षावरती जी छाप पडायची होती, ती खरी छाप जी पडली ती दक्षिण दिग्विजयानंतर. गोवळकोंड्याला कुतुबशाहसारखा राजा त्यांच्या भेटीला आला. बऱ्याच ठिकाणी त्यांनी अगदी तंजावरपर्यंत, खाली जिंजीपर्यंत ते जाऊन आले. तिथपर्यंतचं राज्य त्यांनी आपल्या हातात घेतलं. आणि खऱ्या अर्थानं पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला राजधानीचाच किल्ला होता. पण गड थोडा उंचीनं कमी आणि गड घेरला जाऊ शकतो, गडाला हे पडू शकतं, म्हणून कदाचित पन्हाळ्याची निवड त्यांनी राजधानीसाठी केली नसेल. पण ज्यावेळी शेवटचा पिरियड जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळालेले आहेत, संभाजी महाराज दिलेर खानांच्यापासून परत आले, त्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पन्हाळ्यावरती ठेवलेलं होतं. ज्यावेळी अगदी 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं, त्यावेळी सुद्धा स्वतः संभाजी महाराज हे पन्हाळ्यावरतीच आहेत. त्यांच्या महाराणी सुबाई साहेब त्यांच्याबरोबर आहे. आणि पन्हाळ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पन्हाळ्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व होतं. हे तिथं अगदी अधोरेखित होते. शिवभारत असेल, परनाल पर्वत ग्रहण आख्यान असेल, किंवा अगदी आपण म्हणू की विरुद्ध बाजूचा जरी अभ्यास आपण बघितला तर विजापूरच्या आदिलशाही नावाचं एक बीजी कुंटेंनी कन्वर्ट केलेलं एक पुस्तक आहे, जे मुघलामध्ये म्हणजे विजापूरकरांनी ते त्यांचे लिहिलेलं होतं. नासिर आलमगिरी, तो औरंगजेबाचा ग्रंथ असेल. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या बारकाव्यांची रेकॉर्ड ठेवलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळा हे एक अनन्यसाधारण नातं होतं, की जे नातं फार कमी लोकांना म्हणजे कल्पना आहे. आणि त्याचं रेकॉर्ड आता पुढं खऱ्या अर्थानं आणलं पाहिजे, ही एक प्रामाणिक अपेक्षा आहे. आता ह्यातलाच दुसरा प्रश्न असा आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातलं आता पन्हाळगडाच्या बाबतीतल्या असल्या कोणत्या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत? शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन रायगडावर झाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज हे तत्पूर्वी जवळजवळ 6-7 महिने त्यांच्या मृत्यूच्या आधी पन्हाळगडावरती आलेले आहेत. सर्वसाधारण जानेवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची पन्हाळ्यावरती, पन्हाळा परिसरामध्ये भेटीगाठी झालेल्याचे उल्लेख आहेत. सर्वसाधारण मार्चमध्ये राजाराम महाराजांचा रायगडावरती विवाह होतो आणि एप्रिलमध्ये शिवाजी महाराजांचं देहावसन होतं. त्यानंतर सुद्धा अगदी जून महिन्यामध्ये इकडून संभाजी महाराज परत रायगडाला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून ते रायगडावरती राजा म्हणून ते छत्रपती झाले. त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट एक पन्हाळ्यावर घडली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर लगेच राजाराम महाराजांचा राज्याभिषेक तिथं करण्यात आला, त्यांचा उत्तराधिकारी म्हणून. आणि अगदी अण्णाजी दत्तो असतील किंवा इतरही ते स्वराज्यातले काही जे आपण ज्यांना असं म्हणू की स्वराज्यद्रोही जे होते, त्यांचे म्हणजे राजाराम महाराजांचे मामा सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्याकडे तळबीडला आले. त्यांनी सांगितलं की आपल्याला आदेश आहेत संभाजी महाराजांना अटक करण्याचे, आणि हंबीर मामा त्यांच्याबरोबर पन्हाळ्यापर्यंत अगदी त्यांच्या बाजूने असल्यासारखे तिथं आले. आणि तिथं गेल्यानंतर मात्र हंबीर मामांनी भूमिका बदलली आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या भाच्याच्या बाजूने आहे आणि स्वराज्याच्या खऱ्या छत्रपतीच्या बाजूने आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार संभाजी महाराज आहेत. आणि तिथं त्यांनी अण्णाजी दत्तो असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्वच जे स्वराज्यद्रोहींना तिथं अटक करण्याचं काम केलं. ही सुद्धा देदीप्यमान घटना पन्हाळ्यावरती घडलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज
यांचं पन्हाळ्याविषयी सुद्धा विशेष प्रेम आहे. म्हणजे पहिले मी तुम्हाला त्यांचे वारसदार सांगतो. छत्रपती दुसरी गोष्ट, पन्हाळ्यावरती वारंवार संभाजी महाराजांचं राहणीमान होतं. शिराळा पेठेमध्ये असे उल्लेख आहेत, की शिराळा पेठेमधली लोकं स्वराज्यात जमा करून घ्यावे अशी काही पत्र मी त्यांची वाचलेली आहेत, काही लिखाण आहे, की ते सांगतात की शिराळा पेठ्यातली लोकं ही चिवट, कणखर आणि हाडानं देहबोलीनं अशी सडपातळ आहेत, जे कुठेही कुठल्याही रानावनात जाऊ शकतात. स्वराज्यामध्ये ते सैनिक म्हणून, चिवट सैनिक म्हणून शिराळा पेठेतली लोकांना स्वराज्यामध्ये सामील करून घ्यावं, असे संभाजी महाराजांचे आदेश आहेत. आणि तदनंतर मात्र 1679 मध्ये संभाजी संभाजी जे काही त्यांना अटक करण्यात आली, त्याच्यापूर्वीसुद्धा न्यायनिवाडा करण्यासाठी ते संगमेश्वरात येण्याच्या आधी ते पन्हाळ्यावरती येऊन ते खाली संगमेश्वरात उतरलेले आहेत. मळोजी बाबा घोरपडेंचं नाव इथं प्रामुख्यानं घ्यावं लागेल. घोरपडे घराण्यातलं ते अगदी फार मोठं व्यक्तिरेखा आहे. मळोजी बाबा घोरपडे हे त्यावेळी पन्हाळ्याचे पूर्ण कारभारी होते, पन्हाळ्याचे ते किल्लेदारच होते. आणि मळोजी बाबा सुद्धा परत इथून त्या संगमेश्वराच्या त्या शेवटच्या लढाईमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्यावेळी दक्षिणेत खाली आलेत, त्यावेळी त्यांनी पन्हाळ्याला यायचं आलेले आहेत, राहिलेले आहेत. पन्हाळ्यावरती त्यांचं वास्तव्य आहे. त्यांचाही कालखंड बराचसा त्यांच्या आयुष्यातील अगदी 2-2.5 वर्षाच्या पेक्षा जास्त कालखंड पन्हाळ्यावरती त्यांनी व्यतीत केलेला आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली, की रायगडावरती औरंगजेबानं परत आक्रमण केलेलं आहे. रायगड ज्यावेळी आक्रमण केल्यानंतर रायगडावरची जी काही राजघराण्यातली जे मूळ पुरुष मध्ये राजाराम महाराज हे त्यांचे उत्तराधिकारी होते, शिवाजी महाराजचे दुसरे पुत्र, जे जे रायगडावरून बाहेर पडले आणि ते जे जिंजीकडे जात असताना सुद्धा ते मधल्या वाटेने परत ते विशाळगड, पन्हाळा ह्या मार्गे परत ते जिंजीला गेले. पण राजाराम महाराजांचा पन्हाळ्यावरती फार कमी अप्रोच आहे. पण ते नक्की पन्हाळ्यावरती आलेले होते, तिथून त्यांनी कारभार बघितला होता. पण त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची घटना मात्र इथं रेकॉर्ड करावी लागेल. सर्वसाधारण राजाराम महाराज 1691च्या दरम्यान इथून ज्यावेळी खाली गेले, त्यानंतर औरंगजेब बादशहाच्या त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये 1 वर्ष 1.5 वर्षासाठी मुघलांच्याकडे सत्ता गेली होती. 1689 ते 1691च्या पिरियडमध्ये तो गड परत मुघलांच्याकडे, परत तो गड आपण मराठ्यांनी राजाराम महाराजांच्या ह्याच्यामध्ये तो नेतृत्वाखाली तो घेतलेला आहे. आणि त्यानंतर मात्र ताराराणींचा जो त्र्यंबकजी म्हणून जे ते सेनापती होते, त्यांनी पन्हाळा किल्ला 1691 पासून 1701 पर्यंत 10 वर्ष औरंगजेबाला परत ताब्यात येऊन दिला नाही. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराज गेलेत, थोरले बंधू संभाजी महाराज गेलेत, स्वतःचा नवरा राजाराम महाराज जे आहेत ते जिंजीला आहेत. अशा पिरियडमध्ये दिल्लीचा आलमगीर, जो त्यावेळेचा अखंड हिंदुस्थानाचा एकमेव एक बादशाह म्हणून जो स्वतःला गौरवत होता, ज्याच्याकडे कितीतरी कोटी रुपयेचा महसूल होता, अशा आलमगीराच्या नातवाचा मुइझुद्दीनला 9 वर्ष किल्ल्याला घेरा घालून बसावं लागलं, पण किल्ला काही घेता आला नाही. त्यामुळं पन्हाळा किल्ल्याच्या म्हणजे रेखेमध्ये महाराणी ताराबाई राणींचं नाव हे अग्रक्रमानं घेतलंच जाईल आणि कायमच घेत राहील. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या ज्या दैदिप्यमान स्त्रिया झाल्या, ज्याच्यामध्ये आपण आईसाहेब जिजाऊंचं नाव घेतो, अगदी सईबाई साहेबांचं नाव घेतो, सोयराबाई साहेबांचं नाव घेतो, येसूबाई साहेबांचं नाव घेतो, तसंच ह्या दुसऱ्या राजपुत्राची दुसरी बायको म्हणजे राजाराम महाराजांना 4 पत्नी होत्या. त्यात एक प्रतापराव गुजरांची कन्या, दुसरी हंबीर मामांची ह्या ताराबाई, तिसऱ्या तोरगरकर शिंदे सरकारांच्या राजसबाई आणि अनेक पत्नी होती. 4 पत्नी होत्या. मग ह्यातल्या तारांनी दुसऱ्या नंबरच्या पत्नी. तर ह्या ताराराणींनी स्वराज्यामध्ये छत्रपती पुरुष नसताना 1691 पासून 1707 पर्यंत औरंगजेबाला सळोगापळो करून सोडणाऱ्या ह्या ताराराणी साहेब ह्या होत्या. आणि शेवटी 1701 साली काही बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं किंवा स्वराज्याच्या आर्थिक मॅनेजमेंट कशी करायची हे ताराराणींच्याकडे शिकव. त्यांनी त्र्यंबकजींना सांगितलं, आता औरंगजेबाला लय हिनवण्यात काय अर्थ नाही, बक्कळ पैसा घ्या, तुमच्या जीवनाची म्हणजे हमी घ्या आणि ॲडजस्टमेंट करून गड त्याच्या ताब्यात द्या. आणि मग तिथं औरंगजेब स्वतः तिथं त्या मोहिमेमध्ये उतरलेला आहे. आणि मग त्यांनी त्र्यंबकजींनी सेटलमेंट केल्या, बक्कळ त्याच्यासाठी पैसा घेतलाय, निधी घेतलाय. तो निधी त्यांनी व्यक्तिगत नाही, तो स्वराज्याचाच कामी निधी आला.
त्यांनी सांगितलं की माझ्या कोणत्याही माणसाला, माझ्या कोणत्याही गुराढोरांना किंवा माझ्याबरोबर असलेल्या संपत्तीला तुम्ही हानी पोचवायची नाही, तुम्ही मला स्वराज्य त्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर व्यवस्थित सोडायचं, हे सगळ्याची हमी घेऊन त्यांनी 1701 मध्ये औरंगजेब बादशाला पन्हाळा दिला. आणि अगदी 6-7 महिने किंवा वर्षभराच्या पिरियडमध्ये परत रामचंद्रपंत अमात्यांनी परत पन्हाळा घेतला. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की किल्ले वाचवले ते वाचवलेच, पण शत्रूकडून पैसेही तेवढे कमवले, हे कौशल्य महाराणी ताराराणींचं आहे. आणि कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात दैदिप्यमान अशी कर्तबगार स्त्री म्हणून ताराराणी हा कायम अजरामर होतील. कोल्हापूर परिसरामध्ये ताराराणींचं नाव हे कायम अग्रक्रमानच घेतलं जाईल आणि त्यांचा इतिहास हा कायम चिरंतर टिकून राहील. म्हणून त्या एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. त्यांच्यानंतर त्यांनी सर्वसाधारण 1707ला ज्यावेळी औरंगजेब बादशाह वारलाय, त्यानंतर त्यांचे पुत्र, त्यांचंही नाव शिवाजी होतं, तर त्यांना त्यांनी गादीवर बसवले. 1707 ते 1714 पर्यंत ताराराणींचे जे पुत्र शिवाजी आहेत ते पूर्ण राज्यकारभार बघतायत. पण एक लक्षात घ्या तुम्ही की औरंगजेब बादशाह हयात होता तोपर्यंत पन्हाळा किल्ला हा स्वराज्याच्या राजधानीचा सारखं काम, म्हणजे अगदी ताराराणींनी इथून पूर्ण अखंड हिंदुस्थानाची, म्हणजे जे काही हिंदवी स्वराज्य होतं भारत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये स्प्रेड आउट झालेलं, त्याचा राज्यकारभार सुद्धा पन्हाळ्यावरनं बघितलेला आहे. आणि ताराराणींचा वाडा पन्हाळ्यावरती तिथं आहे. म्हणजे गडाच्या राजधानीच्या ठिकाणी राजवाडा असावा आणि तिथं राज्य कारभार चालावा, हे महत्त्वाचं ठिकाण पन्हाळ्यावर आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा परत येते. 1714ला राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी तोरगरकर शिंदे म्हणजे राजसबाईंनी चा पुत्र संभाजी महाराज हे गादीवर आलेत. आत्ता तुम्ही पन्हाळ्यावर गेला की तुम्हाला पन्हाळ्याच्या वरती एक संभाजी महाराजांचं मंदिर दाखवलं जातं. ते मंदिर म्हणजे करवीर गादीचे पहिले छत्रपती किंवा करवीर संस्थापक, स्वराज्य संस्थापक संभाजी महाराज, ते राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नीचे पुत्र, ताराबाईंच्या सौतेचे पुत्र, असं त्याच्यामध्ये. कारण की ताराबाईंचा पुत्र काय फार कर्तबगार नसल्यामुळं त्यांनी ताराराणींना आणि त्यांच्या पुत्राला नजरकैदेत घेतलं आणि स्वतः कारभार घेतला. त्यांचा पिरियड मात्र पन्हाळ्यावरती अतिशय महत्त्वाचा आहे. 1714 ते 1760 एवढा प्रदीर्घ कालखंडात त्यांनी पन्हाळ्यावरून स्वराज्याचा राजकारभार बघितला. पण 1707ला इकडं संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज सुटून आलेत. त्यांनी साताऱ्यामध्ये स्वतःची राजधानी उपलब्ध केली आणि परत ह्या दोघांच्या भावाभावांमध्ये स्वराज्याचा मालक कोण ह्याच्यामध्ये झालेल्या ॲडजस्टमेंटमध्ये सर्वसाधारण 1735ला वारणेचा तह झाला आणि त्याच्यामध्ये कृष्णा नदी ही बाउंड्री ठरली. कृष्णेचा उत्तर भाग जो आहे तो शाहूंचा कृष्णेपासून खालचा, म्हणजे तशी वारणा नदी ठरली, पण ते कसं होतं, कृष्णेचा उत्तर भाग आणि वारणेचा दक्षिण भाग आणि कृष्णा आणि वारणेच्या मधला जो भाग आहे ती कॉमन टेरिटरी होती, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्यांनी वारणेच्या खाली काही यायचं नाही आणि ह्यांनी कृष्णेच्या वर जायचं नाही, पण वारणा आणि कृष्णेच्या मध्ये मात्र दोघा भावाभावांनी आलं तर चालते, असं तो करार आहे. आणि 1735ला तो करार झाल्यानंतर दोन्ही राजे वेगवेगळे कारभार करायला लागले आणि करवीर गादी इकडे झाली, सातारा गादी तिकडे झाली आणि ह्या दोन्ही गाद्यांमधनं ते महत्त्वाचं परत झालं. त्याच्यानंतर अजून एक व्यक्तिरेखा शिवाजी महाराजांच्या घराण्यातली अतिशय महत्त्वाची, जी पन्हाळ्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण येते, ती म्हणजे ह्या संभाजी महाराजांची पत्नी जिजाबाई साहेब. जी व्यक्तिरेखा कोणालाही माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंचं नाव जिजाबाई होतं, तसं संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव म्हणजे राजारामांच्या सुनबाईंचं नाव सुद्धा जिजाबाईच होतं. त्या तोरगलकर शिंदे, मगाशी मी थोडक्यात त्या राजाराम महाराजांची तिसरी पत्नी ही करवीरकर घाडगे घराण्यातली राजसबाई नावाच्या ह्या तिसऱ्या पत्नी होत्या. कर्नाटकात निपाणीच्या पुढे गेलात की त्यांच्या शिंदे जे तिथले जहागीरदार सरदार होते त्यांच्या घराण्यातल्या त्या होत्या आणि मला वाटतं राजसबाई ह्या कागलच्या घाडगे घराण्यातल्या असतात. तर त्या तिथं आल्यानंतर त्यांनी मात्र त्यांचे पती संभाजी महाराज हे त्यांच्या स्वराज्यात फिरत असताना टोप संभापूर कोल्हापूर जवळ एक गाव आहे बघा, त्या ठिकाणी माळावरती आल्यानंतर तिथं त्यांचं देहवासन झालं. तर तिथं देहवासन झाल्यानंतर तिथं त्यांनी एक मंदिर बांधलं टोप संभापूरला
आणखी एक मंदिर त्यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून पन्हाळ्यावर बांधलं स्वतःच्या नवऱ्याचं. आणि एक मंदिर इथं कोल्हापूरमध्ये पंचगंगेचा जो घाट आहे, त्या घाटाच्या कडेला राजघराण्यातील लोकांचं संस्थान शिवसागर म्हणून एक जिथं त्यांना जे विधी केला जातो, मृत्यूपश्चातचा विधी केला, ते संस्थान शिवसागरामध्ये केला जातो. तर तिथं एक मंदिर आहे. म्हणजे हे संभाजी महाराज जे आहेत राजारामपुत्र, त्यांची 3 मंदिर आहेत. एक टोप संभापूरला, एक संस्थान शिवसागरामध्ये आणि एक पन्हाळ्यावरती. तर हे शिवपुत्र संभाजी नाही, तर राजारामपुत्र संभाजी आहेत, बरोबर. ज्यांनी पन्हाळ्याला आणि त्यांची पत्नी जिजाबाई साहेबांनी केलेलं दैदिप्यमान काम म्हणजे त्यांनी आपल्या पतीला मुलगा नसल्यामुळे सौतेच्या मुलीला मुलगा म्हणून 8 ते 10 वर्ष त्यांनी तो मुलगाच आहे म्हणून त्याला राज्यकारभार चालवला. नंतर त्यांनी दत्तक घेऊन पुढं कोल्हापूरची गादी पुढे झाली. पण त्यांचं विशेष कार्य म्हणजे त्यांनी ज्योतिबावरती जे पाण्याचं मोठं टाकं आहे, ते ह्या जिजाबाईंनी बांधलेलं आहे. कोल्हापूरमध्ये जो घाट आहे, त्या घाटामध्ये विहिणींच्या समाधी आहेत. विहिणी म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी राजेशबाई आणि ह्या जिजाबाईंची आई, त्या दोघी विहिणी होत्या. त्या दोघींच्या समाध्या तिथे घाटात आहेत. तिथे एक विहिणींच्या समाधीचं मंदिर बांधलेलं आहे. संस्थान शिवसागराची निर्मिती यांच्याच पिरियडमध्ये सर्वसाधारण झालेलं रेफरन्स आपल्याला बघा. तिथे एक त्यांची इन्स्क्रिप्शन आहे. तर ह्या अतिशय महत्वाची स्त्री व्यक्तिरेखेमधले जिजाबाई साहेब होत्या. त्यानंतर आपले राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा पन्हाळ्यावर फार प्रचंड प्रेम केलं. पन्हाळ्यावरती त्या कालखंडामध्ये सर्वसाधारण त्यांचे वडील आबासाहेब घाडगे हे रिजेंट होते कोल्हापूर घराण्याचे, म्हणजे जे जनक वडील होते ते, आणि ते इकडे दत्तक होते आपल्या म्हणजे राजघराण्यामध्ये. तर त्यांनी सुद्धा पन्हाळ्यावरती सर्वसाधारण 1880च्या आधी शाळा काढलेल्याचे काही उल्लेख रेफरन्समध्ये येतात, की जिथं मुलं मुली शिकत होत्या. म्हणजे कोल्हापूर संस्थानातले शाळा तिथं झालेल्या आहेत. राजर्षी शाहूंनी पन्हाळ्यावरती फार मोठं गेस्ट हाऊस बांधलेलं होतं. येणाऱ्या पर्यटकांना, फॉरेनर्सना ते पन्हाळ्याच्या बद्दल माहिती द्यायची, आमच्या राजघराण्याची माहिती द्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर 1913-14 साली ताराणींच्या राजवाड्याच्या समोर राजर्षी शाहू महाराजांनी गडावरती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बांधलं. त्या ठिकाणी बांधलं. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कॉफीचे मळे, चहा आणि कॉफीचे मळे हे केले आणि त्याला पन्हाळा फोर्ट टी म्हणून चहा आणि कॉफी इथं विकसित करणारा हा दैदिप्यमान लोकराजा राजर्षी शाहू महाराज होते. आणि विशेष म्हणजे ही पन्हाळा फोर्ट टी त्यांनी लंडनमध्ये नेऊन मार्केटिंग केलं होतं. आणि लंडनमध्ये त्या पिरियडमध्ये, त्या 8-10 वर्षाच्या पिरियडमध्ये पन्हाळा फोर्ट टी ही प्रीमियम चहा, बरोबर, म्हणजे म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये जो चहा घेतला जायचा त्याच्यात पन्हाळा टीचा उल्लेख होता. म्हणजे अगदी त्यावेळेस ती एलिझाबेथ राणी जी होती तिनं सुद्धा पन्हाळा चहाबद्दल काही भाष्य केलेलंच रेकॉर्ड तिथं लंडन लायब्ररीमध्ये. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा गडावरचे बरेचसे इन्स्क्रिप्शन ज्या शोभर धोबड पडलेले त्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी किंवा आत्ता जे जिल्हाधिकारीचं कार्यालय आहे तिथं पूर्वी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट होतं तिथं त्यांनी प्रिझर्व केले होते. म्हणजे राजर्षी शाहू महाराज सुद्धा पन्हाळ्यावरती अतिशय महत्त्वपूर्ण असे. पण त्यातल्या त्यात ताराराणी साहेबांनी जे काही पन्हाळ्यावरती डेडिकेटली काम केलं ते अगदी अजरामर आहे. बरोबर. आता पन्हाळ्याबद्दल बोलायला गेलं तर गडावरची प्रमुख स्थळे कोणकोणती होती त्या काळात? गडावरती प्रमुख स्थळांमध्ये मी तुम्हाला सांगतो की गडावरती डायनास्टिकल जे काही चेंजेस झाले त्याच्या पद्धतीनं गडावरची स्थळं बदलत गेलेली आहेत. गडावरती अगदी पुरातत्वीय अभ्यासाच्या दृष्टीनं बघितलं तर गडावरती सर्वात पहिल्यांदा चालुक्याची काही मंदिराचे अवशेष आम्हाला बघायला मिळाले. आत्ता राजवाड्याच्या मागच्या बाजूला जे आता हनुमानाचं मंदिर आहे त्याची जी मकर आणि जी कमान आहे ज्याला आपण बॅक साईडची कमान म्हणतो, त्या कमानीवरती चालुक्यांचे आर्किटेक्चर असलेले आर्चेस आजही तिथं बघायला मिळतात. तिथं चालुक्यांचे पिलर बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, आता 12 इमाम दर्गा जो आहे तो सर्वसाधारण अली आदिलच्या पहिल्याच्या कालखंडामध्ये बांधला गेला. त्या अली आदिलच्या पहिल्याच्या कालखंडामध्ये बांधलेल्या त्या 12 इमाम दर्ग्याचे जर गेट बघितलं तर ते सुद्धा शिलार किंवा चालुक्यांच्या मंदिराचे गेटचं असं स्ट्रक्चर आहे. ते परत त्यांनी मुस्लिम लोकांनी ते त्यांच्या ऑर्नामेंटलमध्ये घातलेलं आहे. एक 3 दरवाजामध्ये एक रेस्टर पिलर आहे, म्हणजे खांब असा रेस्टिंगसाठी लावलेला आहे. तो सुद्धा चालुक्याच्या पिरियड मधला तो दगडी खांब आहे. वाघ दरवाजाच्या बाजूलाच जे रेस्टर जे असतात, म्हणजे जिथं बीम असतो त्या बीमच्या वरती एक रेस्टर स्टोन असतो की ज्याच्यामध्ये येणाऱ्या चारी बाजूचा बोजा त्या बीमवरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी जो रेस्टर बीम असतो, तो रेस्टर बीमचा जो वरचा स्टोन असतो
तसे स्टोन्स मला वाघ दरवाजाच्या परिसरात बघायला मिळाले, ज्याच्यावरती उलटा नाग म्हणजे वरून खाली येणारा नाग फणी काढलेला, हे चालुक्यांच्या आर्किटेक्चरमधलं एक महत्त्वाचं हे आहे. पुढे ते शिलाहारांनी यादवांनी पुन्हा कंटिन्यू केलं. पण अशा पद्धतीचे जे रेस्टर पिलर्स तिथं बघायला मिळतात. म्हणजे चालुक्य सर्वसाधारण पन्हाळ्यावर बघायला मिळतो. शिलाहारांचे मंदिर बांधकामं बघायला मिळतात. यादवांची मंदिर बांधकामं बघायला मिळतात. बहमनी सल्तनतीमधले काही बरेचसे अवशेष तिथं बघायला मिळतात. प्रमुख बांधकामाचे जे कौशल्य जातं ते आदिलशाहीला जातं. बरोबर. आदिलशाहीमध्ये इब्राहिम आदिलशहा पहिला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा अली आदिलशहा आणि त्याचा पुढचा वारसदार इब्राहिम आदिलशहा दुसरा. हा जो पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये सर्वसाधारण 1537 ते 1557ला इब्राहिम आदिलशहा पहिला होता. 1557 ते 1580 पर्यंत अली आदिलशहा होता आणि 1580 ते 1623 पर्यंत. हां, म्हणजे सर्वसाधारण 1527 ते 1623 इतके 100 वर्षामध्ये जी पानगडावरती आत्ता जी काही तुम्हाला जे बघायला मिळते, ते सगळं त्यांच्या पिरियडमधलं आहे. त्याच्यानंतर मग आदिलशाहीनंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पिरियडमध्ये अगदी छोटी-छोटी बांधकामं आहेत. पण संभाजी महाराज जे आहेत, ताराराणींच्या कालखंडामध्ये गडावरचे राजवाडा ताराराणींनी बांधलेला आहे. संभाजी महाराजांच्या किंवा जिजाबाई साहेबांच्या, त्यांच्या पत्नींच्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांचं मंदिर असेल आणि इतर काही जे दानधर्म करण्यासाठी जे कोठे असतील किंवा जे ॲनिमल म्हणजे ज्याला बरेचसे अजून रिलिजियस स्ट्रक्चर्स वगैरे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर्स आहेत, याची डागडुजी करून ते व्यवस्थित करण्याचं काम. कारण की तो नंतरच्या काळात राजधानीचा किल्ला होता. बरोबर. त्याच्यामुळं तिथं ते केलं गेलं. त्यामुळे स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये सर्वसाधारण आदिलशाही आणि मराठा पिरियड हा सगळ्यात स्ट्रॉंग स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये पन्हाळ्यावरती आहे. पूर्वीचे आहेत ते टेम्पलमध्ये किंवा छोट्या-छोट्या बावड्यांमध्ये हे त्यांचे रिफ्लेक्शन्स दिसतात. पण खऱ्या अर्थानं जे काही डेव्हलपमेंट झाली ती आदिलशाहीमध्ये झाली आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली ती मराठा कालखंडात.